परळीमध्ये धनंजय मुंडेंविरोधात शरद पवार मराठा कार्ड खेळणार अशी चर्चा सुरू झाली। राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। राजेसाहेब देशमुख हे परळी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं कळत आहे। राजेसाहेब देशमुख शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे। मी 2017 जिल्हा परिषद सदस्य काम केलं आहे। मी मार्केट कमिटीवर काम केलं, पंचायत समितीवर काम केलं आहे, अंबाजोगाईच्या पंचायतीचा उपसभापती म्हणून काम केलं आहे। त्या दृष्टीने मी आगामी विधानसभेत आता मी प्रमुख दावेदार महाविकास आघाडी आणि काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळे मी प्रमुख दावेदार म्हणून त्या ठिकाणी काम करतो। राष्ट्रवादी किंवा की काँग्रेसमध्ये निवडणूक लढवायला आवडेल? काँग्रेसचा जिल्हाध्यक्षच आहे आणि महाविकास आघाडी आहे। साहेब बी मोठे मनाचे आहेत, पवार साहेब बी मोठे मनाचे आहेत। आणि इकडे नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना मोठा धक्का बसलाय। मीनल पाटील खतगावकर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय चव्हाणांचे भाऊजी भास्करराव पाटील खतगावकर सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळत आहे। कार्यकर्ता संवाद बैठकीत मीनल पाटील खतगावकर यांनी ही माहिती दिली आहे। वेळ तारीख ठरवून लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असं त्यांनी सांगितलंय। आपण जो घ्यायचा आहे तो फायनल करता येईल अशा विचारातून आजची ही बैठक झाली आणि सर्व कार्यकर्त्यांचं एकमत झालेलं आहे। देगलूर विधानसभा आणि नायगाव विधानसभा दोन्ही संबंधी कार्यकर्त्यांचं सहमती त्यांची घेऊनच ठराव आम्ही केले आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळात निर्णय होईल। प्रवेश केव्हा करायचा आहे दादा सांगतील आणि आम्ही सर्व प्रवेशासाठी आणि पुढे महाविकास आघाडीमध्ये आणि काँग्रेस पक्षामध्ये काम करण्यासाठी सज्ज आहोत।